कोणाचा दिवस कसा येईल काही सांगता येत नाही दादा. कोणाचा दिवस कसा येईल काही सांगता येत नाही दादा. आज आपण आहोत उद्या असूच याची काही गॅरंटी नाही. काळाच्या समोर कोणाचंही चालत नाही. आताच एक समोर आलेली घटना आहे. आताच मला दादांनी सांगितलं चालू कीर्तनामध्ये की आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, एक मोठं व्यक्तिमत्व आणि मोठे नेते म्हणजे अजितदादा पवार यांचा विमानाचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. आता मला सांगा, माणूस छोटा होता का? तर नाही, माणूस फार मोठा होता. अनेक जणांच्या हृदयावर त्या माणसाने राज्य केलं होतं, तरी सुद्धा काळाला काय घेणं देणं नाही. माणूस चांगला आहे किंवा वाईट आहे, त्याचा मृत्यू जवळ आला तर प्रत्येकाला जायचंच आहे. अतिशय दुर्दैवाची घटना घडली, असं व्हायला नको होतं, परंतु ते आता काळाच्या समोर कोणाची सत्ता चालत नाही. काळाच्या समोर कोणाची सत्ता चालत नाही. कोण पैशावाला आहे किंवा कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोणाकडे किती गाड्या आहेत, कोणाकडे किती प्रॉपर्टी आहे, कोणाकडे किती धन आहे, कोणी राजा असो किंवा रंक असो, तरी सुद्धा जन्माला आलेल्या माणसाला मरण एक दिवस निश्चित आहे. मरण कोणाला चुकत नाही. मग तुम्ही कोणीही असा, मरण देवाला सुद्धा या ठिकाणाहून जावं लागलं. अरे मग तुम्ही आम्ही कोण आहे? अरे श्रीमंताला सुद्धा मृत्यू लोकातून जावं लागतंय, मग गरीबाचं काय? गरीब आणि श्रीमंत याचं कशाचंही घेणं देणं त्या काळाला नाही. काळ जर दारात आला तर काळ दारात आल्याच्या नंतर माणसाला चप्पल सुद्धा घालून देत नाही. मग माणसाने खरंच गर्व कधी कोणत्या गोष्टीचा करू नये. काळासमोर कोणाचं काही चालत नाही आणि पैसे धन दौलत कोणी काही सोबत घेऊन जात नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आपली माणसं आपण जपायला शिकलं पाहिजे. एकदा जर का आपली माणसं आपल्यातून निघून गेली तर परत आपली माणसं आपल्याला भेटत नसतात. आता दादा या महाराष्ट्रातून निघून गेले, या जगातून निघून गेले, या विश्वातून निघून गेले, परंतु आता दादांची फक्त कीर्ती माग राहिली. परत अजितदादा माग येऊ शकत नाही. आपण त्यांचे स्मारक बांधू, आपण त्यांच्या स्मारकाला हार घालू, माग रडणारे अनेक असतील, परंतु गेलेला माणूस पुन्हा येणं शक्य नाही. म्हणून जोपर्यंत आहात प्रत्येकानं आनंद जीवन जगलं पाहिजे, एकमेकांशी प्रेमाने वागलं पाहिजे. बस याच्या पुढे दुसरं कोणी काही घेऊन जात नाही. आणि जिवंत असताना कर्म चांगली केली पाहिजे. तुका म्हणे का मरण्याची सरेन उत्तम चिवरे कीर्ती मागे. मरण प्रत्येकालाच आहे, परंतु मेल्याच्या नंतर सुद्धा आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे. असं काहीतरी माणसाने जीवन जगलं पाहिजे. चालत असताना माणसाने असं चाललं पाहिजे, चालताना चार लोक आपल्या सोबत चालले पाहिजे. बसताना असं बसलं पाहिजे की बसल्याच्या नंतर आपल्या सोबत चार लोक येऊन बसले पाहिजे. बोलताना असं बोललं पाहिजे की आपल्या बोलण्याला चार लोकांची सहमती असली पाहिजे. आणि मरताना असं मरलं पाहिजे की आपण मेल्याच्या नंतर ज्याला कळालं त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं पाहिजे. ज्याप्रमाणे आज अजितदादांची दुःखद अशी घटना समोर आली. अरे ज्यांना कळालं आणि ज्यांना ज्यांना अजितदादांनी मदत केलेली आहे त्यांच्या डोळ्यातून नक्कीच पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना खरंच दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. आता पार्टी, सत्ता, पक्ष ही गोष्टी वेगळी आहे, परंतु खरंच प्रत्येक माणूस प्रत्येकासाठीच वाईट नसतो किंवा प्रत्येक माणूस प्रत्येकासाठी चांगला नसतो. प्रत्येक माणूस कोणासाठी तरी चांगला असणार आहे. असा या जगामधला व्यक्ती नाही की तो सगळ्यासाठी वाईट आहे, असं काही नसतं. परंतु एक महाराष्ट्रातलं चांगलं व्यक्तिमत्व आणि कणखरपणे बोलणार आणि खरं बोलणारं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा पवार आहे. ते या महाराष्ट्रामधून हे तुमच्या आमच्यातून आज निघून गेले. अतिशय दुःखद अशी घटना घडली. त्यांना सर्वजण आपण एकदा भावपूर्ण श्रद्धांजली